माल है इसके अंदर बेटा। तो डब्बा दर बेटा इसके अंदर तो माल ही माल है। डब्बा दर अच्छा म्हणजे टिफिन पण दिले काय? जेवायला नो कंपनी मध्ये जातो तो. बाबा बाबा कंपनी किती लांब आहे तुझी? 1 घंट्याची रनिंग काय? तुम्हाला चिन्मयला भेटलेला पुरस्कार दाखवत आहो. ओ हो दाखवू ना चिन्मय. हे बघा पंकज इंटरप्राइजेस. ओहो मिस्टर चिन्मय पाटील. चला मंडळी आता या भाकऱ्या झालेल्या आहेत तर लगेच पसरवून घेते. ओके म्हणजे पटकन थंड पण होतील त्याच्यामुळे. आता यांना पाणी दिलं आहे. पाणी प्या त्याच्यानंतर खाऊ भेटेल. हां काळूराम कशा बघतोय बाई. चला आता 2 पुढे तर खाल्ले बिस्किटचे. आता अजून 2 आणायला सांगितले ते पोराला. याला इकडे बघा एवढी भूक लागली आहे ना. हां कामाला गेलती करा तुम्ही? नाईटला गेलती सगळी जण? एवढी भूक लागली तुम्हाला? आपल्या जांभळीच्या झाडावरची पिकलेली जांभळं खाली पडल्या. बघू फुटलं काय? हे मस्त खाऊ काय. अरे बाबा बाबा करता काय भेटली तुम्हाला? बरोबर जांभळात का बरी? ओ भाई साहब. नमस्कार मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे. तुमच्या मनातला सगळा चांगला इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी मी छानशी आपल्या ब्लॉगला प्लांटमधून सुरुवात केलेली आहे. चला तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. माझी जी काही कामं पेंडिंग आहेत ते आता पटपट मी करून घेते. आणि आज हे बाहेर गेलं त्याच्यामुळे मला प्लांटवर यावं लागलं. तर चला ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा. सगळ्यांनी माझी सगळी कामं आवरून घेते त्याच्यानंतर मग आपला ब्लॉग मी कंटिन्यू करते. ओके चल मी प्लांटवर आली ना का याला सगळ्यांना कसं माहिती पडते काय माहिती. लगेच म्हणजे पाठी धावत देतात. मला त्या तळाच्या त्या टोकावरती बघितलं नाही यांनी तर तिकडनं धावत येतात की आत्ता आम्हाला काहीतरी खाऊ देईल म्हणून. त्याला खाऊ जे असतं ना प्रेम पाहिजे असतं. हे बघा मी तळ्यावर आली ना मी प्लांटवर आली ना की हे सगळे येतात लगेच. यांना कसं माहिती पडते काय माहिती. काय रे काय सगळी घाण करून ठेवतात पायरीवर आल्यावर लगेच. वेडी बाबू थांबा दादाला पाठवलं आहे दुकानावर. हे बघा आता यांना पाणी दिलं आहे. पाणी प्या त्याच्यानंतर खाऊ भेटेल. हां काळूराम कशा बघतोय बाई. गरमी झाली गरमी. पी 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 प्या सगळ्या जण बी. नंबर लावा आता पाणी प्यायला. इकडे बघा मंडळी ताण लागलेली बाबू तुला. याला इकडे बघा एवढी भूक लागली आहे ना. हां कामाला गेलती करा तुम्ही? नाईटला गेलती सगळी जण? एवढी भूक लागली तुम्हाला? घे बाबू ये. ए छोटा बाबू ये. छोटा बाबू खा. तिकडे चल चल तिकडं. खातात. खा बाबू खा खा. तुला जास्त भूक लागली ना बाबू. खा. बाबू बाबू छंपली बाबू आता छंपली बिस्किट. आता प्लांटवरून जाऊन आले मी. आणि प्लांटवर जायच्या आधी ना चावल धुवून ठेवलेले जे काल रात्री रॅशनवरून घेऊन आली ना तर ते चावल धुवून ठेवलेले. बरं मी येईपर्यंत निथलतील. तर आता आली मस्त पाणी गळून गेले सगळं. आता नेऊन टेरेसवर सुकायला ठेवते. आणि सकाळी ना मंडळी आज एवढा अंधार घातलेला ना पावसाने म्हणजे न्यूजला पण दिलेलं आहे की पाऊस खूप जोराचा येऊ शकतो. आणि काल रात्री ना अशा विजा कडकडत होत्या नुसत्या. मला टेन्शन झालं की लाकडं तोडल्या तर ती सुकायची कशी पाऊस पडला तर. तर आता बऱ्यापैकी सुकत चालल्यात ती. बरं अजून ओळी झाली तर मग सुकणार पण नाही लवकर. आणि आता ऑर्डर्स भरपूर आहेत भाकरींच्या. रोज ऑर्डर्स आहेत त्याच्यामुळे. आता कशा जत्रा वगैरे चालू झाल्यात ना आमच्या इकडच्या खारपाटीच्या त्याच्यामुळे एक खूप म्हणजे दुसऱ्या गावागावातून असं फोन येतात मला
तर बरं लाकडं जर आता पुन्हा भिजले तर मग भाकऱ्या कशावर बनवायच्या, मला तो टेन्शन झालेला. पण एक 8:30 वाजचे, 8:30च्या नंतर ना मस्त असं ऊन यायला सुरुवात झाली. आता बघा किती कडक ऊन पडलं आहे. कोण बोलेल का सकाळी पावसाने अंधार घातलेला, असा मंडळी काळोख घातलेली ना, मला तर असं वाटलं का आत्ता धूमधडाका चालू करेल बरं यो ना, सगळे वाट लावून ठेवल बरं. पण बरं झाला ऊन दिलं. आता काय हे दिवस नाही आहेत अजून पाऊस पडायचे, कारण का पावसाळ्याची भरपूर कामं लोकांची पेंडिंग आहेत. अजून राबणी वगैरे करायची लोकांची भरपूर, पावसाळ्याचे काय काय म्हणजे हे साठवणीचे पदार्थ करायचे आहेत, भरपूर लोकांच्या फाट्या करायच्या आहेत, भरपूर काही कामं बाकी आहेत अजून पावसाळ्याची. मागच्या वर्षी कसा एक मे महिन्यापासूनच सुरुवात केलेली पावसाने, मला तीच भीती वाटते. मे महिन्यापासून जर सुरू केलं तर फाट्या कशा वाढायच्या आपल्या असा. चला आता असं चावूल ज्या धुवल्या त्या आता लगेच टेरेसवर नाही ते सुकत घालायला, आणि त्याच्यानंतर मग घरातली कामं आवरायला घेते. मला आज काही घरातली कामं पण नाही आवरायला भेटली, कारण का लवकरच गेलेली आहे प्लांटवर, त्याच्यामुळे. हे बघा आपलं चावूल धुवून ठेवल्यात मी, मस्त पाणी पण निथळलं आता सगळं चावलांचं. हे बघा धुतल्यावर ते किती गोरे गोरे दिसतात बघा तांदूळ, एकदम सफेद. एक 6 ते 7 पाण्यामध्ये मस्त धुवून काढल्यात मी. ओके चला आता टेरेसवर नेऊन सुकायला ठेवते. तांदूळ मस्त सुकायला लावल्यात इथं, आणि असा ऊन पडलाय ना डोक्यामध्ये गेला एकदा डायरेक्ट ऊन. हे बघा एवढ्या फाट्या आता आणून टाकल्यात उन्हामध्ये, म्हणजे एवढा ऊन आहे ना, हिंमत होत नाही उन्हामध्ये काम करायची. कसं तरी एकदाचे पसरवले तांदूळ, आणि ते लाकडं यांनी काय थोडेसे आणून टाकलेले याच्यावर टेरेसवर. एवढी गरमी ना, काय विचारायला नको एवढी गरमी. चला आता असो, लक्की खाली रडतोय घरात, म्हणजे खाली कोणी नाही ना, तो एकटा रडतोय खाली. तर आता पटपट जाते, आज दिवसभर मस्त तांदूळ सुकतील, मग उद्या हे लगेच दळण करायला देणार. कारण की आता आपल्याला ना एक लगातार 6 तारखेपर्यंत भाकरींच्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स आहेत, त्याच्यामुळे म्हणून तुम्हाला आता कदाचित ब्लॉग छोटे छोटे पण येऊ शकतात, किंवा एखाद दिवस मिससुद्धा होऊ शकतो. ओके चला आता जे पण काय होईल तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी देईन. आता तरी सध्या घरात कोणी नाही आहे, तिघे पण कामधंद्यासाठी बाहेर आहेत. आता मी एकटीच आहे आणि लक्की सोनू आहे. आता जेवण बनवायचं एवढं काही टेन्शन नाही, रात्रीच्या ना 3-4 भाकऱ्या शिल्लक राहिलेल्या. तर आता चिन्मय येईल दुपारी जेवायला, आता मोनिश तर नाही येणार जेवायला, हे पण बोले मी पण नाही येणार. मग आता तेच गरम करेल, मग बघू आमलेट वगैरे नाही तर सुकी मच्छी काहीतरी बनवते पटकन. अजून आहे भरपूर वेळ. आधी बरं तांदूळ इथलं ते वाळत टाकते, जेणेकरून दिवसभरामध्ये सुकतील, कारण का पावसाचा काय भरोसा नाही, कधी पण सुरू होऊ शकतो. तो सकाळी असा अंधार घातलेला ना, मला तर वाटला बाबा झाला फाट्या भिजल्याच बरं आज, पण नशीब होऊन दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला करायला आता जाणार होते मी, तुम्हाला मी एक मागच्या ब्लॉगमध्ये काहीतरी सांगितलं की येत्या 3-4 दिवसामध्ये मसाला बनवायला जाईन मी. पण आता 6 तारखेपर्यंत भाकरींच्या एवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स आहेत ना, की मग आता शक्य नाही आहे मला 6 तारखेपर्यंत तरी मसाला करायला जायला. 6 तारखेच्या नंतर पण आहेत ऑर्डर, पण गॅप देऊन आहेत. पण आता या कंटिन्यू एक 20 तारखेपासून ऑर्डर सुरू झाल्यात माझ्या, म्हणजे एकही दिवस गॅप नाही. त्याच्यामुळे बरं मग नको, आता तिकडे ठाण्याला गेली तर दिवस जाणार माझा पूर्ण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला जर घेऊन आलीस, मसाल्याचं सामान जर घेऊन आली, मिरच्या वगैरे, तर ते लगेच टेरेसवर सुकट टाकायला पाहिजे, मसाल्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे, किंवा साफसूफ करायला वेळ पाहिजे. नाहीतर मग त्या आणून जर मिरच्या गोणीमध्येच जर राहिल्या ना, तर मिरच्या एकतर ओळ्या असतात दुकानातून घेतल्यावर, ते पाणी मारतात मिरच्यांवरती, आणि मग त्या गोणीमध्ये 3-4 दिवस जर बांधून राहिले तर त्यांना बुरशी उठू शकते. त्याच्यामुळे एक 6 तारखेच्या नंतर मग मसाला करायला जाईन मी. आता सध्या आहे माझ्याकडे थोडासा मसाला. ओके चलो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू घाम पूर्ण आला आहे मला, कारण की उन्हामध्ये आता तांदूळ सुकट टाकले, आणि हे 15 किलो तांदूळ मला खालून टेरेसवर आणता नाके नावाले नुसते गरमीमध्ये. चला तर असं. आणि जांभळीच्या झाडावर ना भरपूर जांभळं पिकल्यात, त्या बाजूला ना तर पूर्ण गुच्छ पिकल्यात जांभळांचे. ओके चला बघू खाली पडल्यात का काय झाडावरून जांभळं. आणि हे बघा नारळ बघा किती मस्त आलेत. असं जास्त वेळ काय मी उन्हात नाही थांबत, डोकं जड झालं उन्हामध्ये डोकं. चलो मंडळी या आता मस्त पपई खायला, आणि बाहेर ऊन बघा कसा कडक पडलाय, कडक एकदम. हे बघा मस्त बियांनी भरले पपई. हे बघा डेंजरवाला काम, डेंजरवाला एकदम. मस्त कट करू आता. बाबू ते ना कटिंग तर करून देशील. हे बघा मंडळी आपल्या जांभळीच्या झाडावरची पिकलेली जांभळं खाली पडल्या, बघू फुटल्या काय. फुटतील ना. अरे
वर्ष पडल्यावर कपडा कपडा बांधून ठेवला पाहिजे, मस्त जोडीमध्ये पडतील अशी. किंवा बाबा हे या फांदीवर कवरीन जमला, त्या फांदीवरची तर बऱ्यापैकी पिकले जन्म लकी खाते का मुलगी? लकी रेडीच आहे बघा. चिन्मय आलेला जेवायला. मस्त जेवलो आम्ही. रात्रीच्या भाकरी होत्या आणि मोदका बनवला आहे, तो काही दाखवला नाही तुम्हाला घाईमध्ये, कारण का मला व्हिडिओ एडिट करून तुम्हाला ही लगेच द्यायची पडेल त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या झाडावरती मस्त जांभळं पण आल्यात. अशी जशी जशी हवा सुटते ना तशी पिकलेली जांभळं खाली पडतात. चिन्मय तेच मला 2-3 जांभळं पण दिली खायला. आणि आता पपई वगैरे खाल्ल्यात आणि बसलेलं तेवढ्यात हे आले, बोलते तुझ्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन आले. काय खाऊ आणले? करदा. कोकणचा रानमेवा. आमच्या आगरी लोकांचा पण रानमेवा आहे हो, पण आता आगरी लोकांच्या जमिनीत नाही राहिले त्याच्यामुळे हे रानमेवा सगळं गेलं आता. हे बघा करदा, मस्त मस्त. हे आता अशा काही गोष्टी ना जास्त म्हणजे असे काही फळं आता काही जास्त खायला भेटत नाही. आमच्याकडं पण ही पहिले करता जाम भेटायची, माझ्या माहेरी पण नाही, इकडं पण मी खाल्ल्या आमच्या शेताच्या बांधावरती अशी झाडं होती त्याच्यावर. पण आता काय सगळं डेव्हलपमेंट झाल्यामुळे ही सगळी झाडं आता गेलेली आहेत. मस्त गोड लागतं तिथं. आज काय आज नुसता रानमेवाच खायला भेटते. उर्मिला ताईच्या झाडावरून पपई इथे चोरून आणली, पिकली पण गोडच नाही लागली. ताई तुम्ही काहीतरी शिवा दिल्या वाटतं मनांच्या मनानं, असं वाटतंय मला. तर पपई गोड लागायला पाहिजे होती, ती एकदम नुसती पाण्यासारखी पांचट लागली पपई ती, अशी कारवाटलेली जशी काही पपई ती. म्हणून चोरी करून आणायचं नाही कोणचा, चोरी करून आणलेला काही चविष्ट लागत नाही खायला, असं असते. तर आता मोनिश पण आलाय घरी. मोनिश आला बाथरूममध्ये घुसला, डायरेक्ट झोपायलाच गेलाय. बोलते मी नंतर जेवीन. तुम्ही बोलते ते मोदका बनवले. आमच्या मोनिशा सुकी मच्छी जास्त काही आवडत नाही एवढी. त्याने वाकट्या खाल्ल्या मागच्या वेळेस जेव्हा बनवलेलं तेव्हा, पण त्याला जास्त सुकी मच्छी आवडत नाही. तर तो बोलला मी आता जाऊन झोपतो, नंतर जेवेन मी. जेवण वगैरे तर आवरलेत. आता हे पण आलं, त्यांना देते जेवायला. रात्रीच्याच भाकरी गरम करून देते. आणि आज पण आपल्याला भाकरींची ऑर्डर द्यायची आहे. आज पण नाही, आता रोजच आहेत आपल्या ऑर्डर्स भाकरीच्या. आणि तुम्ही पण छान प्रतिसाद देता मला आपल्या भाकरी व्यवसायामध्ये, कारण की जास्तीत जास्त ऑर्डर्स मला या बाहेरूनच येतात, बाहेर गावावरूनच येतात कॉल करून की ताई आम्हाला भाकरी भेटतील का म्हणून. चला मंडळी, आता इथे मस्त भाकऱ्या करायला घेतल्यात. ओके, हे बघा. आणि ही भाकरी ना जरा माझी करपली, कस्टमरचा कॉल आलेला ना, त्यांच्यासोबत बोलत बसली आणि माझी भाकरी करपली इथे. हे बघा, हे बघा भाकरी आपल्या एकदम पुरणपोळीसारख्या टम्म फुगतात. आता शेवटची भाकरी टाकली तव्यामध्ये, भाकरी झालेल्या आहेत. ओके चला. आणि माझा अवतार बघा तुम्ही, आज डायरेक्ट मॅक्शीवरच, कारण का भाकरी आज जास्त आहेत ना त्याच्यामुळे. गावातलीच ऑर्डर आहे आज पुन्हा. काल पण गावातलीच ऑर्डर होती, आज पुन्हा गावातलीच ऑर्डर आहे. एक 40-45 भाकरींची. ओके चलो. आणि आत्ता संध्याकाळचे बरोबर 5:30 वाजलेले आहेत. मी लवकरच भाकऱ्या करायला घेतलेल्या, कारण की मला काल्हेरला स्वामींच्या मंदिरात जायचं आहे साईबाबांच्या, त्याच्यामुळे. ओके चलो काम बघा. चला मंडळी, आता या भाकऱ्या झालेल्या आहेत तर लगेच पसरवून घेते. ओके, म्हणजे पटकन थंड पण होतील त्या, त्याच्यामुळे. चला आता पटपट पसरवून घेते, त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत मी बोलते. मंडळी हे बघा, आता इथे भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता सगळ्या अशा पसरवून ठेवल्यात भाकऱ्या मी. ओके, आणि आपली भाकरींची साईज तुम्ही बघू शकता, एकदम मोठी साईजची भाकरी असते आपली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुलीवरची खापरीची भाकरी असते. ओके चला, आता मला 45 भाकरी आपल्याला द्यायच्या आहेत गावामध्येच. 2 ठिकाणी द्यायचे आहेत मला या गावामध्ये. आणि 1-2-4 एक्स्ट्रा झाल्यात, ते आता आपल्याला घरामध्ये कामी येतील. ओके, 5 वाजून काहीतरी 25-26 मिनटं झालेली आहेत. जर बघू परत कोणाचा कॉल आला भाकरींसाठी तर मग परत उडवणी ठेवेन मी. तर चला, आता भाकरी थंड होत आहे तोपर्यंत फ्रेश होते जरा, त्याच्यानंतर मग भाकरी पॅकिंग करते. ओके चलो. चला मंडळी, आता चालली आहे गावामध्ये भाकऱ्या घेऊन आणि भाकऱ्या पोचवते. त्याच्यानंतर मग काल्हेरला जाते साईबाबाच्या मंदिरामध्ये स्वामींच्या दर्शनाला. आणि आता छान संध्याकाळची 7:30 वाजलेत आणि 7:30 वाजता ती आरती सुरू होते.
तर चला आता पटकन जाते इकडे. ओके चल मंडळी. चिन्मय काय बाबा बाबा हे काय कंपनीतून पार्सल घेऊन आलाय. ओ म्हणजे कंपनीतून दिलात काय. येस या आवर माझं वजन तरी होईल गावर बॅगेच्यावर. मग तेच सांगते ना या आवरे मोठी बाया बॅग फिरायला घेऊन जायचं महिना पण फिरायला जायला लागेल. म्हणजे 2 बॅगा दिल्यात काय. ओ भाई साहब ओ माल ही माल है इसके अंदर बेटा. तो बेटा इसके अंदर तो माल ही माल है. अच्छा म्हणजे टिफिन पण दिले काय. बाबा बाबा कंपनी किती लांब आहे तुझी. 1 घंट्याची रनिंग काय. कंपनीमध्ये जायची रनिंग किती आहे तुझी. 1 घंट्याची 2 घंट्याची किती घंट्याची आहे. सरांनी एवढा ओ लोणचा ठेवला हा का. हा डाळ ना आमटी ठेवायला. अच्छा भाजी नको ग. पाण्याची बॉटल पियाला. हा भाजीसाठी डबा दिला. भाजीसाठी दिले नाही काय डब्बा. भाजीसाठी लोणच्यासाठी डालीसाठी भातासाठी. अच्छा चमचे पण दिले बघ कसे. चमचे पण दिलेत का. वा वा का नाही काम. हाँ बहुत बढ़िया बहुत बढ़िया. 25 झाला. हाँ ना ये क्या है बेटा. 2025 ची मेहनत आहे. अच्छा म्हणजे हे भेटले काय तुला. काय बोलतात त्याला. पुरस्कार दिला. पुरस्कार म्हणजे पुरस्कार. ही माझ्यासाठी खास. अच्छा म्हणजे हे तुझ्यासाठी खास दिले काय सरांनी. तू छोटा पॅकेट म्हणून छोट्या पॅकेटचीच बॅग दिले का काय. खास नाही खास. हां भारी आहे. ओ मस्त आहे रे एकदम. खास एकदम बढिया आहे. आता कुठे फिरायला जाशील सांग. आता आवरा मोठ्या 2 बॅगा दिल्या सरावी. आता फिरायला जाशील कुठे त्या सांग पहिले. दुबईला गेला तर अजून 2 बॅगा लागतील गेल्याला. या 2 बॅगा नाही होणार दुबईला गेल्या तर. एवढी मोठी बॅग अजून काय. ही पण ओढाचीच असेल ना. ही पण ओढायचीच आहे नाही. हां चाकायत ना. बरं आहे गे बरं आहे गे. छोटी बॅग आहे ती बरं आहे. माझ्यासाठी तर बरीच आहे. तुला देईन तशी. तू कुठं फिरायला जाशील. ओ तिला भारी आहे मस्त आहे. ऐका ना काम 25. बॉटल पण भारी आहे ना. आता तुमची कंपनीच ब्रँडेड आहे. तुमचे सरच ब्रँडेड तर वस्तू पण ब्रँडेड देतील ना का लोकल देतील. स्टेनलेस स्टील. सरांना सांगा तर त्याच्यात काही पाणी बी तरी भरून द्यायचं होतं. तरी कमीत दिली. बॅगेमध्ये कपडे पण द्यायला पाहिजे होते माहिती का तुमच्या साईजचं फिरायला द्यायला. ब्रँडेड कपडे पण द्यायला पाहिजे होते त्याच्यात. बॅगावर ब्रँडेड दिले ना. कपडा दिले नाही दिला का. काम. तुम्हाला चिन्मयला भेटलेला पुरस्कार दाखवत आहो. ओ हो दाखवू ना चिन्मय. हे बघा पंकज इंटरप्राइजेस. ओहो मिस्टर चिन्मय पाटील. वा वा 2025चा हे दिले. 2025 ची मेहनत आहे. मेहनत 1 वर्षामध्ये कवरी मेहनत केली त्या. चला बरं आहे. खुश. बघा खुश नाही. यस. चला आता पॅक करून ठेवा. लक्की बसेल या बॅगेमध्ये. आवडी मोठी बॅग. लक्की तुला घेऊन जायला बॅग आणली बाबू ट्रॅव्हल करायला. हा बॅगेमध्ये बोलून जायचं ना. नाही मी काल्हेरवरून येत होती आणि याचा कॉल आला पण ते मला कंपनीत घ्यायला. हे बॅग एवढी मोठी आहे. आता ते या बॅगचा बॉक्स आवरा मोठा तर मला कसं आनंद मला गाडीवरती. तरी पण तांगरीत आलो कशी तरी आम्ही. चला आता चालली प्लॅन्टवर. आता काय जेवण वगैरे सगळं बनवलं आहे. भाकऱ्या ऑर्डरच्या देऊन आली मी. काल्हेरला गेली. स्वामींचं दर्शन वगैरे घेते. ते काय मी व्हिडिओ शूट नाही केला घाईमध्ये कारण का याचा सारखा कॉल येत होता. मम्मा लवकर आहे मी बाहेर उभा आहे म्हणून. मग तशी चालेल. ओके चला आता जाऊयात प्लॅन्टवर.